नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण एकत्र येतात. तर काका म्हणतात की काय रे अक्षय, काय झाले, तू सर्वांना एकत्र का असं बोलावलं? तेव्हा आता अक्षय म्हणतो की सांगतो. तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे सांग ना भाई, अरे काय न्यूज आहे. तेव्हा आता मयुरी लगेच म्हणते की म्हणजे गुड न्यूज. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, काहीतरी काय आणि झाली का तुमची सर्वांची मस्करी करण्याची. तेव्हा मात्र आता सीमा सुद्धा मयुरीला शांत राहायला सांगते आणि जोरात तिला एक चिमटा घेते. तेव्हा अक्षय सांगतो की हे बघा, आपण रमाची एक गोष्ट सर्वात जण मिस करतोय. जेव्हा रमा आपल्या घरी नव्हती तेव्हा मात्र तिच्या हातचा स्वयंपाक, रमाच्या हातचा स्वयंपाक आपण सर्वजण मिस करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे की रमा खरंच किती छान स्वयंपाक करते. आता स्वयंपाक म्हटल्यानंतर माहीला तर खूप असं टेन्शन येतं की नक्की आता हे अक्षय काय बोलत असते. शशिकांत आणि सीमा सुद्धा अगदी खाली मान घालून आता माहीकडे पाहायला सुरुवात करतात, कारण सर्वांना माहिती असतो की माहीला स्वयंपाक नाही येत. त्यावर आता अक्षय सांगत असतो की हे बघा, आपण सगळेजण असं म्हणायचो की जेव्हा आपण रमाच्या हातचे जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आपण काही तृप्त होत नाही, कारण तिच्या हाताला तेवढी चवच आहे आणि तिच्या हातच्या जेवणाशिवाय आपलं काही पोट भरत नव्हतं. त्यामुळे आता रमा परत आली, मग रमा रिकवर सुद्धा झाली, म्हणून ती आता सर्वांच्या साठी आपल्या तिच्या हाताने स्वयंपाक करणार आहे. ते ऐकून तर सर्वजण आता चकितच होतात आणि आता सर्वांना एक मोठं टेन्शन येतं की नक्की आता माही, आणि अक्षयला माहिती नाही की माही आहे, मग आता ती कसं स्वयंपाक बनवणार. अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की काही झालं तरी आता रमा ही फिट आणि फाईन आहे, त्यामुळे ती नक्की आपल्या सर्वांसाठी स्वयंपाक करेल. सर्वांचे चेहरे असे पडलेले पाहून अक्षय विचारतो की काय झालं, तुम्हाला हे सर्व काही ऐकून आनंद नाही झाला का. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो झाला ना आनंद, म्हणजे कितीतरी दिवसातून आपल्याला रमाच्या हातचं खायला मिळणार आहे. तेव्हा आता लगेच आनंद सुद्धा म्हणतो की हो ना, कितीतरी दिवसांनी रमाच्या हातचं आपल्याला असं चाखायला मिळणार आहे आणि फायनली आई आपल्याला आता रमाच्या हातचं जेवायला मिळणार आहे, असे अक्षय सुद्धा खुश होऊन सांगतो. आणि हा योग येणार आहे उद्याच. तर आता माही म्हणते की काय उद्या, तर माही मुद्दाम हसते, परंतु सीमा म्हणते की नाही नको, उद्या नकोय. तेव्हा आता अक्षय पुढे म्हणतो की हे बघा, ती फक्त आपल्या घरातल्यांसाठी स्वयंपाक नाही करणार, तर ऑफिसमधील प्रत्येक स्टाफसाठी ती स्वयंपाक बनवणार. सर्वांना तर आणखीन टेन्शन येते की नक्की आता स्वयंपाक रमा कशी बनवणार. तेव्हा आता लगेच अक्षय रमाला म्हणजे माहीला खुशून म्हणतो की रमा तू करशील ना स्वयंपाक सर्वांसाठी. तेव्हा मात्र आता हसून रमाला तर हो म्हणावं लागतं, एकतर तिला स्वयंपाक सुद्धा काही येत नसतो. तेव्हा आता माही अगदी खुशून सगळ्यांना म्हणते की काय मग तुम्ही सर्वजण मला तर मदत करणार ना. तेव्हा मात्र आता सर्वजण हसतात. तेव्हा सर्वजण हो हो करत असतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काहीच गरज नाही, कारण ती तर किचनची राणी आहे, तिला कुणाची मदत नाही लागणार, ती एकटी हे सर्व काही अगदी व्यवस्थित हँडल करू शकते. असा अगदी फक्कड स्वयंपाक करून ती सर्वांसाठी अगदी मजेत बाहेर येईल. आणि आता अक्षय माहीला म्हणतो की तुझा स्वयंपाक झाल्यानंतर तू आम्हाला सांग आणि आम्ही सर्वजण अगदी आनंदात बाहेर येऊ. त्यावर आता आजीला हसायला येतं. आजी म्हणते की अरे देवा. तर अक्षय म्हणतो की काय ग आजी, काय झालं. तेव्हा आजी हसून मुद्दा म्हणते की नाही, अरे काही नाही. तेव्हा मात्र आजीला मनात तर खूप असं टेन्शन येते. आजी मनात विचार करते की काहीतरी असं टेन्शन म्हणजे संकट येणार आहे, असं विचार करूनच जीव असा घाबरेलासा होतो. आता देवच जाणे की ही माही काय करणार कुणास ठाऊक. तेव्हा आता माही ही नैनाकडे येते आणि नैनाला म्हणते की नैना अगं खरंच मला खूप टेन्शन आले आणि मुलींमध्ये असं काहीतरी सुवर्ण संपन्न गुण असतो टाइमपास करण्यासारखा, इकडे आल्यानंतर कळले आणि ती रमा सुद्धा तशीच आहे. तेव्हा आता नैना म्हणते की अगं तुला सर्व गुण संपन्न असं म्हणायचं का. तेव्हा माही म्हणते की हो एक्झॅक्टली, अगं मला ते तर अजिबात जमत नाही. अगं रमासारखं मला राहता सुद्धा येत नाही, रमासारखं तर स्वयंपाक जमणं हे तर खूप अगदी अवघड, रमासारखं मी बोलू सुद्धा शकत नाही, रमासारखं अगदी एकही गुण माझ्यामध्ये नाही, मी काय करू, स्वयंपाक कसा बनवू आता रमासारखा. आता नैना म्हणते की अगं बरं ठीक आहे, तू कशाला काळजी करते, तसंही तू कधी पण तुझ्या नीलकडे जाऊ शकते. आता नील म्हटल्यानंतर माहीला राग येतो. माही म्हणते की तू नक्की काय बोलतेस, कोण नील, कोणत्या नीलबद्दल बोलतेस, मी नीलला नाही ओळखत, तुला तर माहितीच आहे की नील आणि माझं काय झालं म्हणून, मला त्या नीलचं नाव सुद्धा ऐकायचं नाही आणि मला त्याच्याकडे जायचं सुद्धा नाही. तेव्हा आता नैना म्हणते की अगं मला तर असं म्हणायचं होतं की तुझ्याकडे एवढे पैसे आहेत, तू कधी स्वतःच्या घरी जाऊ शकतेस, तू इकडची कधीपासून काळजी करायला लागली. तेव्हा आता माही म्हणते की तेच तर नैना, आणि मला काय वाटतं नैना तुला माहिती आहे का, मला येथेच या घरामध्ये राहायचं आणि जे काही
काही रमाला सगळं येतं ते सगळं काही मला यायला हवं, मला असं खूप वाटतं की मी रमा व्हावं. तेव्हा आता नैना विचारते की का ग. तेव्हा आता माही म्हणते आणि जर का मी रमा नाही झाले तर अक्षयला मी कशी आवडणार. असं म्हटल्यानंतर आता नैनाला तर धक्का बसतो. माही तर आता हे बोलून जाते आणि परत म्हणते की आय मीन अगं नैना, आपण हे सगळं का करतो मला सांग बरं. अक्षयसाठीच ना, अक्षयला छान वाटावं म्हणूनच करतो ना. आणि जर मी रमा झाले तरच मग माझा त्याच्यावर विश्वास बसेल की नाही, नाहीतर अक्षयला आता माझ्यावर किती डाऊट येईल, म्हणून मी तुला आता हे सर्व म्हणत होते. तेव्हा आता नैना म्हणते की हो अच्छा, म्हणून तुला रमा बनायचं का. तेव्हा आता माही तर अगदी खुशून यस असं म्हणते. तर नैना म्हणते की अगं मका ठीक आहे, मग इतकं कशाला टेन्शन घेते. अगं तुला जमेल हळूहळू सर्व काही, तू इतकं रमा बनण्याचं टेन्शन घेऊ नको. तू जशी आहे तशी अगदी छान आहेस. हे ऐकल्यानंतर आता माहीला खूप असा आनंद होतो. माही परत नैनाला विचारते की काय म्हणालीस तू. त्यावर आता नैना म्हणते की अगं बाई, मी असं म्हणाले तू जशी आहेस ना तशी अगदी छान आहे. त्यावर आता हे ऐकून माही अगदी खुश होते आणि रिअली नैना तू खरं बोलतेस, हे पग भर माझ्याकडे पग आणि हा लुक पग भर. अगदी खुश होऊन ती आपली ऍक्टिंग करते आणि मी जशी आहे तशी छान आहे राईट, म्हणजे हे पग अक्षयला मी जशी आहे तशी आवडू शकते हो ना. त्यावर आता नैना ही अगदी तोऱ्यात आता तिच्या वेण्यासमोर घेते आणि म्हणते की अगं बाई माझी, अक्षयला फक्त रमाच आवडते. तेव्हा आता माही थोडीशी अगदी नाराज होते आणि म्हणते की यस नैना, तेच तर तुला म्हणते, तर आता रमा होण्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन माझ्याकडे नाही. डोंट वरी, मी अगदी बेस्ट बनून राहीलच. तेव्हा मात्र माही आता आरशासमोर येते आणि आरशासमोर उभी राहते आणि स्वतःला आरशामध्ये अगदी निरखून पाहत असते. तेव्हा नैनाला टेन्शन येते. नैना म्हणते की खरंच ही अक्षयच्या प्रेमात पडते की काय. त्यानंतर आता इकडे माही काही भाजीपाला घेऊन येतात आणि पूजेची सर्व तयारी ते करत असतात. माही ह्या रमाला विचारतात की श्रद्धे, मी जरा बाहेर जाऊन येते, तू स्वयंपाक तर चांगला करशील ना, बाहेरच्या त्या शेजारच्यांना जेवायला बोलावलेलं आहे मी. तेव्हा आता रमा म्हणते की हो करते ना, म्हणजे कसं पूजा सुद्धा होईल आणि पूजेच्या निमित्ताने अन्नदान सुद्धा होईल आणि पूजेचा प्रसाद सुद्धा होईल. तेव्हा आता माही म्हणतात की हो पण चांगला कर बर का, सगळ्यांनी कौतुक करायला हवं. आणि चल आता मी पूजेचं आवरून घेते, तू तोपर्यंत कामाला लाग. आता माही पूजेचे आवरायला घेतात आणि रमा ही स्वयंपाकाला लागते. तर इकडे अक्षय सुद्धा हा किचन मध्ये असतो आणि त्याने रमाला स्वयंपाक करण्याची सर्व काही तयारी आता करून ठेवलेली असते. आणि आता मात्र सीमा, आजी हे सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि सर्वांना एक प्रकारचं असं टेन्शन असतं की माहीला आता स्वयंपाक कसा करायचा. तेव्हा अक्षय हा खुश होऊन रमाजवळ येतो आणि रमाला म्हणजे माहीला म्हणतो की चल आता मी किचन अगदी सेट करून आलेला आहे, त्यामुळे चल आता स्वयंपाक करून घे. आणि आता मात्र किचनचा ताबा मी तुझ्या हातात देतोय, त्यामुळे आता मात्र कोणी हिला मदत करायला नाही जाणार आणि एकटीने तो हा सर्व ताबा घ्यायचा आणि आमच्यासाठी मस्त असं काहीतरी छान असं आम्हाला खायला बनवायचं, असं काहीतरी असं खास बनव. ऑफिसचा आपला निवडक काही स्टाफ सुद्धा येथे येणार आहे आणि त्यांना सुद्धा आता हे सर्व काही खायला आवडायला हवं. आणि बघ ना अगं तुझ्या हातचं खायला सर्वांना मिळणार म्हणून सर्वजण किती खुश आहेत. तेव्हा सीमा आणि घरातील बाकी सर्वजण मात्र अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात. परंतु आता माही काही कमी नसते, स्वयंपाक काही तिला करायचं नसतं म्हणून चक्कर आल्याचं ती नाटक करते. तेव्हा आता सर्वजण घाबरतात, परंतु अक्षय म्हणतो की हिला का चक्कर आली असेल म्हणून अक्षयची धावपळ होते. तर आता सीमाही तिला धरायला जाते तर तोच लगेच माही डोळे उघडते आणि सीमाकडे बघून ती हसते. परंतु अक्षय धावतच येतो आणि रमाला बसायला खुर्ची देतो. रमा पुन्हा तिचं चक्कर आल्याचं नाटक करून डोळे बंद करून घेते. अक्षय हा पूर्णपणे कासावीस होतो की रमा काय झालं तुला, तिला असे अचानक चक्कर काय येत असतील बरं, खरंच मला आता खूप टेन्शन आले. म्हणून तो रमा करत अगदी तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तिला ना प्यायला जरा लिंबू सरबत द्या, तिला लिंबू सरबत दिल्यानंतर तिला बरं वाटेल. तेव्हा लगेच रमा मुद्दाम डोळे उघडे करून पाहते. सर्वांना माहिती असतं की रमा हे नाटक करते म्हणजे माही. तेव्हा आता माही मुद्दाम म्हणते की मला नाही वाटत की मी काही करू शकेल म्हणून, खरंच मला खूप असं कसं तरी होते. सीमा मुद्दाम तिला हवं घालण्याचं नाटक करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं नाही जमणार, असं म्हणून कसं चालेल, मी किती जणांना बोलावलेलं आहे बरं, असं नाही करून चालणार. त्यामुळे अगं तू स्ट्रॉंग गर्ल आहे, तू करून दाखवणार. त्यावर आता सीमा म्हणते की अक्षय अरे ती म्हणतेस ना तिला नाही हे सर्व जमणार, मग तू कशाला इतका हट्टाला पेटतो. अक्षय काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की असं कसं, आणि तो मयुरीला म्हणतो की ताई जा बरं तू तिच्यासाठी सरबत घेऊन ये. म्हणून तो आता मयुरीवर खूप असा ओरडतो की जा पटकन. तेव्हा आता मयुरी तिच्याकडे पाहत असते आणि आणते म्हणून दबकत पावलांनी आता मयुरी सुद्धा सरबत आणायला जात असते. तर सीमा अक्षयला म्हणते की अरे मी तुला म्हणतेस की तिला ही सर्व नाही जमणार. अक्षय काही ऐकायला तयार नसतो. तो केवळ आणि केवळ हट्टाला पेटलेला असतो की तिला हे सर्व जमेल
आणि हे दरवेळेला होतं का खरंच काही कळत नाही. जेव्हा स्वयंपाक करण्याचा विषय काढला आणि किचनकडे जायचं म्हटल्यानंतर तिला लगेच चक्कर येते. मग तिला चक्कर काय येत असेल तेव्हा आता सीमा म्हणून जाते की कारण तिला स्वयंपाक करता येत नाही. तेव्हा सर्वजण आता धक्क्याने सीमाकडे पाहायला सुरुवात करतात. तेव्हा अक्षय म्हणतो की काय काय म्हणालीस आई. तेव्हा सीमा म्हणते की अरे कारण तिला स्वयंपाक करता येत नाही असं तुला वाटते, परंतु तुला माहितीच आहे की तिला सर्व काही जमते. आणि तुला हे सुद्धा आठवू शकतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही गोष्टी आठवतात, काही गोष्ट माणसं विसरते. बघ ना, अरे जशी ती अचानक गाडी चालवायला सुद्धा लागली, स्वयंपाक करणं ही विसरली असेल असे तुला वाटते का. त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही, हे शक्यच नाही. आपली रमा स्वयंपाक विसरणं ही शक्यच नाही. ती स्वयंपाक करणं नाही विसरू शकत. त्यामुळे मला हाच प्रश्न पडला की हिला चक्कर का आली असेल, सतत तिला चक्कर काय येतात बरं. आणि हे बघा ना, व्हॅलेंटाईनच्या दिवशी सुद्धा मी तिला म्हटलं होतं की मला तुझ्याकडून काहीतरी असं गिफ्ट हवं आहे. ते गिफ्ट म्हणजे मला तुझ्या हातचं काहीतरी छान असं खायचं आहे. आणि तेव्हा सुद्धा तिला काही केलं तर नाही पण चक्कर आली. आणि आता सुद्धा मी तिला म्हटलं की काहीतरी कर आणि लगेच तिला चक्कर आली. मला माझी अगोदरची रमा आठवते की जरीही तिला काही बरं नसलं ती उठून तरी सुद्धा माझ्यासाठी काहीतरी करायची, अगदी प्रेमाने ती मला द्यायची. तेव्हा आता सीमा म्हणून जाते की कारण ती तुझी रमा नाहीच. तेव्हा आता सर्वजण आता पुन्हा सीमाकडे पाहायला सुरुवात करतात, कारण सीमा नको त्या गोष्टी अगदी सहजपणे बोलून जात असते. आणि अक्षयला मात्र आता डाऊट येतो. सर्वजण सीमाला खुणवतात. तर अक्षय म्हणतो की काय ग आई काय बोलतेस. तर सीमा पुन्हा सावरून घेते. सीमा म्हणते की अरे वेड्या, असं तुला वाटत असेल परंतु तसं काही नाही. अरे वेड्या, ही तुझीच रमा आहे हो की नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो अर्थातच ही माझी रमा आहे, पण ते सिद्ध कसे करू मी आता. तिला चक्कर काय येते हे कसं शोधून काढू बरं. आणि चला तुम्ही सर्वजण थांबा. आणि मयुरीला आवाज देतो की ताई पटकन सरबत घेऊन ये. मयुरी म्हणते की हो हो आलेच. तेवढ्यात मयुरी सरबत घेऊन येते, अक्षयच्या हातात देते. अक्षय हा रमाला आपल्या हाताने पाजवतो. तर आता माही म्हणते की नकोय मला. अक्षय म्हणतो की अगं पी ना. तर सीमा म्हणते की अरे नकोय तिला. अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की अगं पी ना थोडंसं, तुला बरं वाटेल. आणि बघ ना अगं तुला उभं राहायचं किचनमध्ये, ते पण 4 तास उभं राहायचं. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे ती नाही म्हणतेस मग कशाला उगाच हट्ट करतोस बरं. तेव्हा सीमा म्हणते की अरे असून दे, नको सोड ना, कशाला आग्रह करतोस. अक्षय काही ऐकायला तयार नसतो. अक्षय आता आपल्या हाताने तो माहीला सरबत पाजतो. ती प्यायला तयार नसते. तर मयुरी सुद्धा म्हणते की अरे नकोय ना तिला, राहून दे मग, कशाला बळजबरी करतोस. त्यावर आता थोडंसं सरबत पिल्यानंतर अक्षय तिला विचारतो की बरं वाटतं का, परंतु ती नाही नाही अशी मान डोलावत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तिला बरं वाटतं. तर सीमा म्हणते की अक्षय ती नाही म्हणते मग सोड ना, कशाला उगाच विषय लांबवतोस. त्यावर आता अक्षय ऐकायला तयारच नसतो. अक्षय आता माहीला उठ असे करत असतो तिच्या हाताला धरून. सीमा म्हणते की अरे ती नको म्हणते, राहून दे, कशाला तू तिच्या मागे लागतो. पण अक्षय ऐकायला तयारच नसतो. आजी सुद्धा म्हणते की अरे कशाला हट्टीपणा करतो, अरे तिचा जीव तरी केवढासा आहे. तर सीमा म्हणते की हो ना, राहून दे, सोडून दे बरं. म्हणून सर्वजण आता अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु अक्षय आता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. परंतु अक्षय म्हणतो की हे बघा ऐकून घ्या, जर ती किचन मध्ये गेली आणि तिने जर सर्वांसाठी हा स्वयंपाक केला तर किचन मध्ये गेल्यानंतर तिचा थोडासा त्रास कमी होऊ शकतो. अरे ती आपली रमा आहे, किचनची राणी आहे, तिला काही त्रास नाही होणार. आणि तो आता माहीच्या हाताला धरतो आणि चल चल असा हट्ट धरून राहतो. इतक्या मोठ्या अपघातातून आपली रमा वाचली तेव्हा तिला काही झाले नाही. आणि एकतर आता साधी चक्कर आली, त्यामुळे त्या साधी चक्करने तिला काही होणार नाही. म्हणून आता अक्षय ऐकायला तयार नसतो. शेवटी तो अगदी जबरदस्तीने तिच्या हाताला धरतो आणि तिला उठवतो. आता सीमा म्हणते की अरे जरा ऐक ना. आनंद सुद्धा तेच म्हणतो की अरे तिला साधं चालता सुद्धा येत नाही, तू कशाला तिच्या मागे लागलास. परंतु अक्षय कुणाचं एक ऐकून घेत नाही. तो डायरेक्ट रमाला धरतो म्हणजे माहीला आणि किचन मध्ये नेतो. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारे टेन्शनच येतं. तर मयुरी म्हणते की अरे देवा, आता आज ह्या माहीचं काय होणार कुणास ठाऊक. तेव्हा आता आनंद म्हणतो की काय होणार, दुसरं काय होणार, भिंग फुटणार, दुसरं काय. मयुरी म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटतंय. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा तेच बोलते की आज ह्या मुलीचं गुपित मात्र उघड होणार. अरे शशिकांत तूच काहीतरी मार्ग काढ बाबा. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आई अगं मी काय करू शकतो, आता ही गेली ही मुलगी आगाच्या गुहेमध्ये. त्यावर आता सीमा विचारते की गुहेत म्हणजे. तर शशिकांत म्हणतो की अगं किचन मध्ये गेलीस आणि आता कुकिंग शिवाय तिला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे आता आई अगं माहीचं आता हे
उद्धार कार्य संपलं आता। तेव्हा आता मयुरी म्हणते की हो ना, तर काका म्हणतात की बहुतेक आज अक्षयला कळणार की ही आपली रमा नाही म्हणून। त्यावर आता आजी तर वैतागून म्हणते की नको रे रमाकांत काका, काही असं अभद्र नको बोलूस। त्यानंतर आता अक्षय माहीला घेऊन किचन मध्ये येतो आणि तिला सर्व काही ती तयारी करून ठेवलेली दाखवतो। आता मी जरा हॉलमध्ये बसतो आणि तू किचन मध्ये ही सर्व काही तयारी केलेली आहे, तर मस्त असे पक्वान्न तयार कर, अगदी तुझ्या समोरच आहे। तर आता माही डोक्याला हात लावून घेते की नक्की आता काय करायचं, कारण ती डोकं दुखण्याचं नाटक करत असते। आणि अक्षय आता हॉलमध्ये निघून जातो। माही त्याच्या मागून सुरा धरते आणि त्याला असं उगारल्यासारखं करते। माहीला आता भयंकर असं टेन्शन येतं। ती म्हणते की अरे माय गॉड। त्यानंतर आता नील हा मुद्दाम देविकाला घाबरण्यासाठी हातामध्ये बंदूक आणि आपला पूर्ण चेहरा काळ्या कापडाने झाकून येतो आणि तो देविकाला मागून येऊन गन लावतो। तर घोटाळे मात्र आता हे सर्व पाहून अगदी घाबरतात आणि खाली पडतात। तेव्हा देविका म्हणते की मी असं खेळण्यांना नाही घाबरत। तेव्हा मात्र आता म्हणजे देविका असं म्हटल्यानंतर नील आता जोरजोराने हसायला सुरुवात करतो आणि ते आपल्या हातातील बंदूक फेकतो आणि हसत असतो। तेव्हा आता घोटाळे म्हणतो की काय हो, इतका घाबरलो होतो मी, माझी बायको करेक्ट विधवा झाली असती। तेव्हा आता नील म्हणतो की घोटाळे बडा खिलाडी। पण देविकाला म्हणतो की तुम्ही एकदम अशा मुरलेल्या आहेत वर का, आणि ह्या मॅडम अगदी मुरलेल्या आहेत, माहीला वर पाठवल्याशिवाय त्या काही शांत नाही बसणार आता। क्या बात है, खरा आणि खोट्याचा फरक मात्र कळतोच यांना, स्टेट मॉम। तेव्हा आता देविका रागाने म्हणते की हो ना, स्टेट लेवलची फुटर होते मी। तेव्हा आता नील म्हणतो की क्या बात है, पण तुम्हाला बंदुकीची काय गरज, आपकी नजर ही काफी है। घोटाळे म्हणतात की वा, खरंच डायलॉग मारला, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला। तेव्हा आता देविकाला खूप राग येतो। देविका म्हणते की आता ही डायलॉग बाजी आहे ती बंद करा आणि कामाला सुरुवात करा। मग त्या माही सारख्या दिसणाऱ्या मुलीचा काही तुम्हाला पत्ता लागला की नाही, असे ती आता नीलला विचारते। त्यावर आता नील म्हणतो की अरे स्टेट मॉम, तुम्ही कशाला टेन्शन घेतात बरं, गाडीचा नंबर मी हा चेक केलेला आहे, गाडी ही पुण्यातच आहे आणि तो गाडीवाला सुद्धा लवकरच सापडेल। तेव्हा आता देविका म्हणते की अरे खूप तर मोठ्या मोठ्या बाता तू मानतोस, तू तर येथेच बसशील आणि गाडी निघून जाईल काश्मीर किंवा कन्याकुमारीला। नील म्हणतो की काश्मीर किंवा कन्याकुमारी नाही, त्या माहीचा डुप्लिकेट चेहरा जिथे कुठे असतो तिथून मी तिला शोधून काढणार आणि येथे तुझ्या समोर घेऊन येणार। हा परत म्हणतो की का, तर घोटाळे विचारतात की का, तर नील म्हणतो की पैसा। हा नील पैशांसाठी काही पण करू शकतो, अगदी काही पण करू शकतो, फक्त आपल्याला पैसा पाहिजे आणि आयुष्यामध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचं। आणि आता मात्र त्या मुलीला मी घेऊन येतो। त्यानंतर आता माही तर किचन मध्ये असते आणि एक कांदा हातात घेते आणि त्या कांद्याकडे बारीक डोळा करून पाहत असते, परंतु आता मात्र हे सर्व कसं कापायचं हे तिला नाही कळत। तेव्हा आता ती कांदा उभा ठेवते आणि त्यावर असा सुरा धरते आणि चाकू मात्र तिने कांदा न सोलताच कापलेला असतो। तेव्हा आता सीमा तेथून जात असते आणि सीमा ही सर्व पाहते आणि डोक्याला हात लावते। अक्षय समोरच बसलेला असतो। तेव्हा आता सीमा माहीला खुणावत असते आणि कांदा कसा चिरायचं हे तिला सांगते, ते पण खुणावून ती सांगत असते। तर अक्षयचं लक्ष जाते। अक्षय म्हणतो की आई अगं काय, तर सीमा म्हणते की काय, कुठे काय। त्यावर आता अक्षय म्हणतो की मी तुला काय म्हटलं आई, तिला कोणीही मदत करायला जायचं नाही। त्यावर आता सीमा म्हणते की नाही अरे मी मदत नाही करत, मी फक्त पाहते की ती कसं काय करते आणि अगदी मस्त करते, खूप छान करते, अगदी असंच कर ग, असं माहीला मुद्दाम म्हणते आणि येते तिला सगळं काही करतात। तर अक्षय म्हणतो की आई अगं तिला तर सगळं काही जमतं, मग कशाला तू आता सांगतेस, ओके तिला सगळं काही करता येईल, तू नको काळजी करूस। तोपर्यंत आता सीमा ही माहीला खुणावत असते की अगं ते तसं व्यवस्थित चिरायचं, व्यवस्थित कांदा वगैरे सर्व काही। आता हे एक जण सर्व काही एका रूम मध्ये असतात आणि एकमेकांना खुणावत असतात। नक्की आता सर्वांना एक प्रकारचं एकच टेन्शन असते की माहीला आता स्वयंपाक कसा बनवता येईल। तर सीमा ही तिला आता खुणावून सांगत असते। शशिकांत, पार्वती, आजी, आनंद आणि मयुरी हे डोकावून पाहत असतात दरवाजातून। तेव्हा आता शशिकांत हळू सीमा सीमा असा आवाज देतो। तेव्हा आता सीमा सुद्धा आत निघून जाते। तर माहीला आणखीन टेन्शन येते की आता सीमा आंटी सुद्धा निघून गेल्यात, मग आता काय करायचे। तोपर्यंत सीमा आतमध्ये येते। तर सर्वजण आता सीमाला विचारतात की काय झाले। तेव्हा सीमा म्हणते की अरे देवा, काय ती गोंधळ घालून ठेवला तिने, कांदा अगदी सालासकट कापला। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे देवा, आज मात्र या खेळाला पूर्ण विराम मिळणार आहे। अक्षय आज तिच्या हातचं खाणार, त्याला सर्व काही कळणार आणि शेवटी सगळं काही संपणार। आता शशिकांत सुद्धा डोक्याला हात लावून घेतो आणि आई अगदी संपलं सगळं काही असं म्हणतो। त्यानंतर आता इकडे प्रसादासाठी रमाने खूप छान असा शिरा बनवलेला असतो। आपली रमा तर अगदी असते सर्व गुण संपन्न आणि अगदी जे काही पदार्थ बनवते तर त्याला इतकं टेस्ट सुद्धा असते, इतकी सुगरण आपली रमा असते, म्हणून तिने इकडे छान असा साईच्या घरी स्वयंपाक बनवलेला असतो। काय बनवून राहिलं घरात, आख्या
अगदी प्रसादाचा वास सुटलेला असतो। तेवढ्यात साई हा केळीचे ते डहाळ घेऊन येतो आणि म्हणतो की खरंच आज घरामध्ये काय असं बनवलं, अख्ख्या घरामध्ये सुगंध दरवळतोय। तेव्हा साई रमाजवळ येतो आणि म्हणतो की अरे वा, शिरा बनवतात तुम्ही? तेव्हा रमा फक्त हो असं म्हणते। तेव्हा आता साई म्हणतो की वाव, खरंच काहीतरी जबरदस्त दिसतोय। त्यावर आता लगेच रमा खुश होऊन म्हणते की आवडतो ना तुम्हाला? तेव्हा आता लगेच साई म्हणतो की हो, मला खूप आवडतो शिरा, आणि त्यात म्हणजे तुम्ही बनवला तर विचारायलाच नको, त्यामुळे द्या ना मला थोडासा शिरा। तर आता रमा म्हणते की नाही, हे तुम्ही नाही खाऊ शकत, कारण त्यात मी साखर घातली आणि तुम्हाला मात्र शुगर असल्यामुळे साखरीचा शिरा नाही खाता येणार। त्यावर आता साई म्हणतो की काय, मला शुगर नाही। पण ती आता अक्षय म्हणूनच आता साईला हे सर्व बोलून जाते आणि आता रमा ही साईकडे एकटक पाहत असते। तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता इकडे बायका ह्या पूजेसाठी आलेल्या असतात आणि त्या बायका सर्व काही पूजा वगैरे पाहून रमाचं कौतुक करत असतात। तोपर्यंत साई हा माईला म्हणत असतो की मला डब्यामध्ये घालून एक शिरा दे, कारण माझा एक मित्र आहे त्याला हा शिरा देऊन येतो। तेव्हा माई डब्यामध्ये शिरा घालते आणि तो डब्बा आता साईच्या हातात देते। तेव्हा आता साई हा अक्षयला फोन करतो। अक्षय म्हणतो की अरे बोल ना। तर साई म्हणतो की अरे, माझ्या होणाऱ्या बायकोची चव काहीतरी अशी खास आहे, तुझ्यासाठी मी तुझ्या हातचं काहीतरी आणलेलं आहे, ये ना खाली। तेव्हा आता तो मुकादमांच्या घरी आलेला असतो आणि लगेच आता अक्षय बाहेर येतो। अक्षय म्हणतो की हो रे, माझ्या बायकोने सुद्धा स्वयंपाक केलेला आहे, तू तुझ्या हातचं सुद्धा काहीतरी खाऊन जा। तेव्हा साई म्हणतो की अरे येईल ना कधीतरी। तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी नाही सोडणार तुला, चल बरं, म्हणून साई त्याला आता आतमध्ये घेऊन जातो। तेव्हा आता साई माहीला पाहीन का आणि अक्षय हा आपल्या रमाच्या हातचा शिरा खाईन का, हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो, आता रमा आणि अक्षय या दोघांची भेट कशी होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।